सुपर ओव्हरचा थरार पहिल्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा नामदार चषक माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव सांगणारी क्रिकेटची स्पर्धा पहिल्याच रात्रीमध्ये आपण पाहतोय। इथे मात्र सुपर ओव्हर मध्ये तुम्हाला मात्र हा सामना पाहायला मिळतोय। पहिल्याच मॅच मध्ये मात्र पैसे वसूल झालेत। पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय प्रेक्षकांची अलोट गर्दी इथे मात्र मैदानाकडे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। अगदी YouTube वरती 7S लाईव्ह वरती तुम्ही जा, प्रेक्षकांची संख्या देखील इथे आता खूप वाढली आहे, कारण पहिल्याच मॅच मध्ये सामना सुपर ओव्हर मध्ये गेलाय। मी मगाशी देखील उल्लेख केला होता, नामदार चषक पहिलं पर्व आठवा, पहिल्या पर्वामध्ये पहिला सामना टाय झाला होता, तिथे देखील सुपर ओव्हर पाहायला मिळाली होती। तर नामदार चषकाचं तिसरं पर्व आपण पाहतोय डे नाईट स्वरूपामध्ये, आणि इथे देखील पहिली मॅच ही सुपर ओव्हर मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि ह्या स्पर्धेची उंची किती मोठी आहे, ह्या स्पर्धेमध्ये गेले कित्येक दिवस स्पर्धा पाहण्यासाठी मात्र खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेची चर्चा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही पाहत होता। एकूण 12 संघांना घेतलेला सहभाग, ऑल इंडिया ओपनचे 12 आयकॉन आणि तालुका आउट आयडॉल आणि स्थानिक खेळाडूंचा दर्जेदार खेळ खऱ्या अर्थाने नामदार चषकाची उंची वाढवणार, यामध्ये मात्र कोणतीही शंका नसेल। जाऊया सुपर ओव्हर कडे। स्ट्राइक एंड वरती खेळण्यासाठी RA11 नाशिक संघाकडनं मनोज नाना जायभावे, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय प्रदीप गायकवाड जे तुम्हाला पाहायला मिळतील। तर षटक करण्यासाठी अखिलेश सिंग जे सुपर ओव्हर षटकासाठी तयार असणार आहेत। सुपर ओव्हरचा थरार, टाळ्यांचा गजर नक्कीच दोन्ही संघांसाठी व्हायला पाहिजे। जबरदस्त मॅच पाहायला मिळते। सुपर ओव्हर, पहिला चेंडू, पहिलाच बॉल, उंच खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क नसेल, बॅटला फक्त हवा घातलीये। डॉट बॉल, मनोज नाना जायभावे जे की नाशिकचे खेळाडू, नाशिकच्या संघामध्ये नाशिकच्या संघाचं नेतृत्व, कर्तृत्व, अभिमान खरं तर मनोज नाना यांच्यावरती असणार आहे। सर्वांच्या नजरा ह्या खेळाडूवरती आहेत। अखिलेश तयार, अक्रॉस द बॅट खेळलाय, कॅप शोधण्याचा प्रयत्न, लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा कोणताही नसेल। खरं तर पांढऱ्या शुभ्र लाईट्स मध्ये आपण पाहतो ही मॅच इथे तुम्हाला पाहायला मिळते। पहिली मॅच सुपर ओव्हर, आणि ह्या स्पर्धेची उंची, ह्या स्पर्धेची चर्चा, ह्या स्पर्धेची पारितोषिक, ह्या स्पर्धेचे आयोजक, आणि खऱ्या अर्थानं पहिलीच मॅच सुपर ओव्हर मध्ये ज्यावेळेस हे क्षण पाहायला मिळतात ना, त्यावेळेस आयोजकांची छाती देखील खरं तर गर्वाने फुगून जाते। हो हो हो, हाही बॉल आपण पाहतोय, खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल मध्ये वेग होता, लेग बाईच्या माध्यमातून जे सिंगल मिळते, प्रदीप गायकवाड बॉलला समजू शकले नाहीत, पॅडला लागल्यानंतर एक सिंगल पूर्ण झाली। 2 चेंडूवरती आपण पाहतोय खरं तर 2 सिंगल आल्यात, पहिला बॉल डॉट होता, अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत। मोठी स्ट्रोक येणार का? सुपर ओव्हरचा थरार, किती टार्गेट असणार, याही गोष्टीची चर्चा इथे होणार। अखिलेश सिंग, हो, हाही बॉल फुल ऑफ लेंथ, यॉर्कर लेंथ, मनोज नाना जायभावेला थांबवलंय, पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू। अखिलेश सिंग इथे बॉलिंग मध्ये दर्जा दाखवतायत, क्वालिटी दाखवतायत, आणि ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय मनोज नाना जायभावे यांना थांबवलंय, पायामध्ये बेडा ठोकल्यात, धाव फलकाला स्पीड ब्रेकर लावलाय, 4 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात, फक्त 2, नाव आहे अखिलेश सिंग। फुलटॉस बॉल, वेगवान बॉल केलाय, क्षेत्ररक्षण ही क्वालिटी असेल, बॉल ही क्वालिटी होता, एक सिंगल पुन्हा एकदा लेग बाईटच्या माध्यमातून धावफलक पुढे गेले। स्कोर कार्ड मध्ये धावा एकूण पाहायला मिळतील 3 धावा, शेवटचा बॉल असेल। RA11 नाशिक संघ खरं तर किती धाव्यांचं टार्गेट ठेवणार, याही गोष्टीची चर्चा इथे मात्र जी केली जाणार आहे। शेवटचा बॉल सुपर ओव्हरचा आपण या ठिकाणी पाहतोय। अखिलेश सिंग खरं तर सुपर ओव्हरच्या षटकामध्ये प्रभावित करतायत, खूप दर्जेदार क्वालिटी गोलंदाजी मैदानात मध्ये तुम्हाला पाहायला मिळाली। शेवटच्या बॉलवरती बेगिट पाहायला मिळणार का, याही गोष्टीची चर्चा इथे रंगणार आहे। हो हो, खरं तर नियंत्रण ठेवू शकले नाहीत, उजव्या स्टंपच्या खूप बाहेर जाणारा बॉल, व्हाईट बॉल, स्कोर कार्ड एका धावेने पुढे गेले। धावफलकावरती आपण पाहतोय 4 धावा, सुपर ओव्हरचं क्रिकेट आपण पाहतोय। एका बाजूला RA11 नाशिक विशाल भाऊ पट्टे बहादूर यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिवगर्जना प्रतिष्ठान, प्रतीक ग्लास स्टील लोणी, निखिल जिगुंजार, स्वप्नील जिवरबे, देविदाची फदक यांच्या मालकीचा संघ। लॉंग लेग रिझन मध्ये बॉल, सिंगल पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न,
केलाय पूर्ण असणार की नाही याचं उत्तर तिसऱ्या अंपायर कडे अर्थात टीव्ही अंपायर कडे आपण येणार आहोत. डिसिजन काय असेल, रन कंप्लीट झाली तर इथे खरं तर 7 धाब्यांचं टार्गेट असेल आणि ह्या बॉलवरती शेवटची रन जर कंप्लीट नसेल तर इथे 6 धाब्यांचं टार्गेट असेल. काय चर्चा इथे ह्या मॅच मध्ये होणार आहे. खरं तर किती धाब्यांचं टार्गेट असेल, सुपर ओव्हरचा थरार तुम्ही पाहताय. नामदार चषक पहिला दिवस पहिली रात्र, काय होणार, किती धाब्यांचं टार्गेट असेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष. हॅलो स्पर्धेच्या निमित्ताने प्रवरा एज्युकेशन सोसायटीचे चीफ सिव्हिल इंजिनियर सन्माननीय नितीन बोरनारे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून आदरणीय नितीनजी बोरनारे साहेब उपस्थित राहिलेले आहेत. प्रवरा एज्युकेशन सोसायटीचे चीफ सिव्हिल इंजिनियर आदरणीय नितीनजी बोरनारे साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुपर ओव्हरचा थरार जो की आपण पाहिलाय, डिसिजन काय असेल याकडे देखील सर्वांचं लक्ष होतं. अर्थात शेवटच्या रन साठी आपण विकेट पाहिली. 5 रन्स इथे RA11 नाशिक टीमच्या सुपर ओव्हर मध्ये आपण पाहिल्या. 6 धावांचं एक माफक लक्ष इथे मात्र जे की शिवगर्जना प्रतिष्ठान व प्रति ग्लास स्टील 11 लोणी संघासमोर असेल. सुपर ओव्हरचा थरार आपण पाहतोय. नामदार चषक पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहतोय. 6 बनवल्या जाणार की याही रोखल्या जाणार की पुन्हा सामना टाय अवस्थेमध्ये येणार, याही गोष्टीची चर्चा आपण करणार आहोत. त्या अगोदर ऐकूया पुन्हा एकदा एक सुमधुर असं संगीत. आनंदाला उधाण आलं, कष्टाचं हे सोनं झालं. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलेली, कामातून उत्तर देणारे प्रामाणिक नेतृत्व, स्पष्ट दृष्टी, स्वच्छ मन आणि विकासाची निष्ठा असणारी अहिल्यानगरचा कोहिनूर हिरा मान्य डॉक्टर सुजय दादा विखे पाटील, माजी खासदार दक्षिण अहिल्यानगर व महाराष्ट्र राज्य भाजपा प्रदेश उपाध्यक्ष यांच्या अनमोल योगदानाबद्दल दादांची लोणी प्रीमियर लीगच्या नामदार चषक 2026च्या वतीने आणि तमाम क्रीडा शौकीनांच्या वतीने मनापासून हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद आणि त्यांच्या पुढील वाटचालीस दमदार शुभेच्छा. आपल्या माणसाचं, आपल्या लोकांचं सुजय पर्व आलं, सुजय पर्व आलं, सुजय पर्व आलं, सुजय पर्व आलं. थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत असणार आहे. माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील अर्थात नामदार चषक 2026 सीझन 3 तिसऱ्या पर्वामध्ये पहिल्या रात्रीमध्ये आपण पहिली मॅच जो की सुपर ओव्हरचा थरार इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये 5 धावा RA11 नाशिकने बनवल्यात तर 6 धाव्यांचं टार्गेट इथे असेल शिवगर्जना प्रतिष्ठान प्रति क्लास व स्टील लोणी. 2 बॅट्समन इथे रेडी असणार आहेत. तर पहिलं षटक करण्यासाठी देखील RA11 नाशिक संघाकडनं गोलंदाज देखील समोर येतोय. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय आयकॉन धनंजय बेंताडे आहेत, दुसऱ्या बाजूला शुभम गीते, तर पहिलं सुपर ओव्हरचं षटक भूषण पाटील तयार आहेत. फुल टॉस बॉल, वेग कमी होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नसेल, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न धनंजय भिंताडे यांचा फसलाय. बॉल मात्र विकेट किपर च्या ग्लोव्स मध्ये जाऊन बसलाय. पहिला बॉल डॉट आलाय, शेवटचे बॉल शिल्लक 5. सुपर ओव्हरचा थरार, धावा बनवायच्यात 6. पुन्हा एकदा भूषण पाटील, कमी गतीचा बॉल, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी स्लीप मध्ये बॉल, फिल्डर तिथे अवेलेबल होते. एक सिंगल पूर्ण केली, दुसऱ्या धाव्यांसाठी प्रयत्न नसणार आहे. स्कोर कार्ड आपण पाहतोय इथे अकाउंट उघडले सुपर ओव्हर मध्ये 1 धाव आली आहे. मॅचची परिस्थिती जर आपण पाहिली शेवटच्या अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत, 5 बडवायच्यात. RA11 नाशिक
जे की पहिल्या इनिंग मध्ये आपण या संघाला पाहिलं होतं. फुल टॉस आणि बॉल जातोय मिड विकेट मध्ये. फिल्डर आहेत. सिंगल तर पूर्ण केली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि त्याबरोबर आपण पाहतोय 2 रन्स इथे कंप्लीट होत आहेत. फुल टॉस होता पण बॉलमध्ये गती कमी होती आणि त्याबरोबर आपण पाहतोय धावफलकी या ठिकाणी मात्र पुढे जात आहे. स्कोरबोर्ड मध्ये इथे बदल होतोय. सुपर ओव्हरचा थरार तुम्ही पाहता. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय खरं तर नामदार चषकाची चर्चा इथे मात्र उभ्या महाराष्ट्रामध्ये होणार आणि तुम्ही पाहिले पहिलाच सामना सुपर ओव्हर पर्यंत पोहोचलाय. तर येणाऱ्या 6 दिवसांमध्ये 6 रात्रींमध्ये काय होणार याही गोष्टीची चर्चा. हो हो हो, डॉट बॉल, वेगवान बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, धावफलक थांबवलंय. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे मात्र मॅचची परिस्थिती बदलली आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 2 आणि 3 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 3 बॉल मध्ये आपण पाहतोय मॅच जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 3 शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 3 बनवायच्यात. पुन्हा एकदा इथे मात्र गोलंदाज तयार आहेत. 2 चेंडू मध्ये 3 बनवायच्यात. खेळण्याचा प्रयत्न हलक्यात कट केला. बॉल शॉर्ट पॉइंट मध्ये पहा. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. फक्त एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा कोणताही नसेल. पुन्हा एकदा तर या स्पर्धेच्या निमित्ताने मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होत आहे. प्रवरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन सन्माननीय शिरसाट पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर प्रवरा कारखान्याचे संचालक सन्माननीय श्रीकांत पाटील खर्डे साहेब उपस्थित होत आहेत. आदरणीय ज्ञानेश्वर पाटील खर्डे साहेब उपस्थित होत आहेत. सन्माननीय विजू पाटील कडू उपस्थित होत आहेत. या सगळ्या मान्यवर अतिथींचं मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा हलक्यात हा बॉल खेळलाय. 2 धावांची आवश्यकता शेवटच्या बॉलवरती आहे. दुसऱ्या धावासाठी फेकी आली आहे आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. मॅच संपली आहे आणि शिवगर्जना प्रतिष्ठान व प्रति ग्लास व स्टील लोणी, निखिलजी गुंजाळ, स्वप्नीलजी बर्पे, देविदाजी बदक यांच्या मालकीचा संघ पहिल्या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवरती सुपर ओव्हर मध्ये इथे मात्र विजेतेपद मिळवतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन. चला नेक्स्ट टीम लगेच क्षेत्ररक्षण लावा. वेळ आपल्याकडे कमी आहे. हार जीत ही लपंडावरे जिद्द राहू दे मन